श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा। कशा आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा। आणि आज बघा मस्तपैकी सकाळ सकाळी पाणी पडलेलं आहे आणि हे रोजच झालेलं आहे। 2-3 दिवस झालं की पाऊस पडतो आणि पावसाचा टाइम झालेला आहे सकाळी 3 ते 4। 3 ते 4 वाजता म्हणजे इतकं आभाळ गळगळ करतो, विजा गळगळ चमकतात आणि पाणी हवा धुवून इतकी येते आणि सोडूनच द्या। आता 6-5:30चा टाइम म्हणजे 6चा टाइम आहे आता। तर बघा पाणी मस्त पडलेलं आहे। तर मी झाडं वगैरे असे आणून ठेवलेले होते बाहेर। तर बघा झाडांना छान मस्तपैकी पाणी भेटलेलं आहे आणि इथे बघा पूर्ण ओलं ओलं, तिकडे तिकडे ओलं ओलं आणि काही वेळच राहणार पाणी। सकाळी पडून जातो आणि मग 6च्या नंतर इतकी ऊन पडते, इतकी कडक ऊन पडते ना तुम्हाला सांगूच नाही शकत। आणि त्या कडक उन्हामुळे काय होते, एवढा उम्हस वातावरण होते ना, तर हवा झाडाचा पान सुद्धा हालत नाही, इतकं गरम होते। त्या उम्हसमुळे नाही का इतकं चिकट चिकट आणि वेगळंच वातावरण होऊन जाते आणि सकाळी सकाळी छान वाटतो, थंड वाटते एकदम। आणि मग दुपार झाली तर खूप चिडचिड चिडचिड वाटते आणि कूलर सुद्धा काम नाही करत, कारण की उम्हसच तेवढी राहते, तर कूलर पण किती काम करणार आहे। तर हे बघा माझे झाडं आणि मला हा मनी प्लांट वरती लावायचा आहे। आणि इथे बघा आपली झाडू वगैरे झालेले आहे, उंबरटाचं लेपन वगैरे पण झालेलं आहे आणि बाजूला आहे बोरिंगचं काम सुरू आहे, म्हणजे घरकाम काढलेलं आहे। तर बघा बोरिंगचं काम सुरू झालेलं आहे आणि त्याला गाडी आत टाकायला इतकं म्हणजे दिक्कत गेली, अक्षरशः इलेक्ट्रिकचा वायरच निघाला खंब्याचा। ते इलेक्ट्रिशियनला बोलवलं आणि वायर वगैरे लावलं त्यांनी, मग ते गाडी वगैरे त्यांनी सेट केली बोरिंगसाठी। आणि मला बोरिंग बघायला इतकं आवडते, तर मी खिडकीतून तेच बघत होती, बोरिंगचं काम बघत होती मी। आणि बघा ती गाडी कशी सेट करत आहे आणि खरंच त्यांनाही खूप त्रास होत असणार गाडी वगैरे सेट करणारा, पण काय असो ते आपलं काम बरोबर करतात। आणि मला तर मेन म्हणजे बोरिंग पाहायला खूपच आवडते। तर बघा आता आमच्या घरासमोर आणखीन एक शेजारी येणार छान मस्त, काही म्हणजे वर्षभरच लागणार त्यांना। आणि इथे म्हटलं काय बनवू, मग फ्रीजमध्ये केळं ठेवलेले होते, तर मी म्हटलं केळंच बनवूया। तर आज केळाची भाजी बनवणार आहे छान, आणि कच्चे केळं आहे। तर यांना मस्त आता मी छिलून ह्या पाण्यामध्ये टाकणार आहे। टबमध्ये पाणी घेऊन घेतलेलं आहे मी, कारण की चिकट असतात त्यामुळे पाण्यामध्ये टाकून ठेवावं लागते आणि काळे सुद्धा नाही पडत। इथे बघा मी घेतलेला आहे कांदा, गोडलिंबाचा पाला, टमाटर आणि इथे मस्त कापून घेतलेलं आहे आपले केळं। आणि जसा तुम्हाला आकार वाटते तुम्ही तसं केळं कापा। आणि इथे घेतलेले आहे मी बेसिक मसाले, हळद घेतली, जिरा, मोहरी, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला। आणि हा गरम मसाला माझा कांदा लसूण मिक्स मसाला आहे तो, तर असं घेतलेला आहे। आणि इथे बघा माझं झालेलं आहे फोडणी टाकून। आणि फोडणी टाकल्यानंतर तुम्ही काय करा, जिंजर गार्लिक पेस्ट टाकणार आहे मी लसूणच्या ऐवजी। आणि हा कसा टेस्ट वाटतो, कधी कधी स्पेशल भाज्यांमध्ये टाकलं तर काही हरकत नाही, पण हा तुम्ही कांद्यांमध्ये नको टाका। जेव्हा तुम्ही सगळे बेसिक मसाले टाकता तेव्हा टाका तो, कारण की हे तळतळते आणि अंगावर पूर्ण तेल उडते, त्यामुळे मग मी असं बेसिक मसाला वगैरे छान झाल्यानंतरच मी टाकते। आणि आता टाकून घेते आहे बनाना, आणि छान लागते बनान्याची भाजी, पण मी थोडंसं तेलाची क्वांटिटी कमी केलेली आहे, तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता। तर बघा छान मस्त परतून घेते, छान एकजीव करून घेते केळांना आणि खूप स्वादिष्ट लागते भाजी आणि हेल्दीसुद्धा राहते, कारण की हे घरचे केळं आहे, ऑर्गॅनिक आहे घरचे केळं। याच्यावर म्हणजे कोणत्याच प्रकारची औषध वगैरे टाकलेली नाही आहे, घरच्या झाडाचं आहे आणि खूप छान आहे ऑर्गॅनिक। आणि इथे बघा मी कसुरी मेथी टाकत आहे, आणि तुमच्याकडे सांबार असणार तर सांबार टाका भरभरून। आणि आपली भाजी रेडी झालेली आहे आणि कमी तेल आहे म्हणून भाजी अशी दिसत आहे, तर्री नाही दिसत आहे तुम्हाला। सुकी भाजी बनवली मी। आणि मामांनी आंबे पाठवले होते, 10 किलो आंबे होते, त्यांना छान मी रात्रभर पाण्यामध्ये ठेवून दिले होते आणि सकाळी त्यांना मस्त ड्राय केलं आहे। आणि बघा आंबा कापणीने छान मस्त कापून घेत आहे। आणि हे मी 2 दिवस छान उन्हात ठेवणार आहे, कारण की उन्हात ठेवल्याने काय होते, त्याच्यातलं जेवढा पाणी राहील ते ड्राय होणार आणि त्याने काय होते, आपल्या लोणचं जास्त काळ टिकतो। तर आणि हा कैऱ्या म्हणजे लोणच्याच्या कैऱ्या बनल्या नाही अजून, ह्या कैऱ्या आहे याच्या घुटल्या नरमच होत्या। तर मी म्हटलं असं आंबे काय करणार आहे, ते डेली खाण्यासाठी लोणचं होऊन जाणार, त्यामुळे मी उन्हात ठेवलेलं आहे। आणि आता मी डिमांड जाणार आहे। तर बघा डिमांडमध्ये लोणच्याचं सामान घ्यायचं होतं मला, तर जास्त गर्दी नव्हती मार्टमध्ये,
तर आम्ही आता बघत आहे की माझं लोणचाचं सामान कुठे भेटणार आहे, तर तेच मी बघत होती. तर मला मोहरी वगैरे घ्यायची होती, तर मी मोहरीच्या सेक्शनमध्ये गेली आणि मोहरी बघितली. तर मला पिवळी मोहरी नको होती, तर मी काळीवाली मोहरी बघत होती. आणि 5 किलोला मला 1.5-2 किलो मोहरी घ्यायची होती. ते एक एक्स्ट्रा पॅकेटसुद्धा घेतलं आहे घरच्यासाठी. माझी नणंद मला तेच म्हणत होती की तुम्ही पिवळी मोहरी का बरं यूज नाही करत, पिवळी मोहरीच करता सहसा. पण मी तिला म्हटलं की पिवळी मोहरीपेक्षा काळी मोहरी स्वाद जास्त लागते लोणचामध्ये, आणि आपण वरण भातासोबत जेव्हा खातो पेस्ट घेऊन तेव्हा आणखीन स्वाद लागतो. तर इथे मी बघत आहे आपला लोणचा मसाला. लोणचा मसाला तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर तुम्ही स्किप पण करू शकता. पण मला एखादं पॅकेट टाकायचं होतं, तर मी एखादं पॅकेट बघते म्हटलं. तर इथे बघा मी गूळ घ्यायला जात आहे. इकडे गुळाचं काउंटर आहे, तर हे आहे. तर इथून मी गूळ घेतलेला आहे, आणि हा मी फिल्टरिंगवालाच गूळ घेते. कोल्हापुरी गूळ खूप छान राहतो. तर मी बघत होती कोल्हापुरी गूळ, तर मला मिळाला नाही आहे. तर मला ही श्री म्हणून एक गूळ मिळाला आहे, तेच घेतलं मी. आणि ते बिट्टेवाला गूळ मी घेत नाही, त्याच्यात खडे राहतात, आणि मग ते खडे मग ते लोणचामध्ये जातात, मग ते खाण्यामध्ये वगैरे पण येतं, आणि ते आपल्या सेहतसाठी चांगले नाही आहे. म्हणून मी आता फिल्टरवालाच गूळ घेते. आणि लागलं तर आपण वरतून घेऊ शकतो, गूळ टाकता येते लोणचामध्ये. तर बघा लोणचाचं मी असं बनवून घेतलेलं आहे, आणि गूळ वगैरे कापून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये आता मी लोणचाच्या फोळी टाकून 2 दिवस ते मुरू ठेवणार आहे स्टील. हाय गाईस, तर आज मी आली आहे माझ्या जाऊबाईकडे. तर आज आम्ही बर्थडे पार्टी करायला आलो आहोत. तर माझ्या पुतण्याचा बर्थडे आहे, तर त्यासाठी आलेले आहोत आम्ही. तर अशी माझी तयारी झालेली आहे. तर आता झटपट साधीसुधी तयारी केलेली आहे, आणि आता केस करायचे आहे. तर केस करून घेते आणि नंतर बरोबर डान्स करता, उड्या नाही मारायच्या आता. बर्थडे वगैरे झाला, मग तिथून मस्त आम्ही म्हणजे मग मी रील वगैरे काढली थोडीशी टेरेसवर जाऊन. इतकी हवा सुरू होती, रील काढताना केसच उडत होते, तर मी केस बांधून घेतले. आणि खूप छान झाला बर्थडे वगैरे, घरच्या घरीच केलता आम्ही. आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी वगैरे कामं वगैरे करून दुपारी गेलो. हा गुरुवार मार्केट आहे, गुरुवार मार्केटमध्ये गेलो. आणि बघा इथे सगळे ठाण्याचे कपडे तुम्हाला जे म्हणजे ऑर्गेन्झा वगैरे जे सगळ्यांनी ते मटेरियल भेटतात, कपड्यांचे मटेरियल भेटतात. आणि तुम्ही साडी वगैरे करू शकता, ड्रेस वगैरे शिवू शकता. आणि खूप छान मार्केट आहे बघा, तुम्ही मटेरियल वगैरे खूप छान भेटते इथे. आणि कपड्यांचे मेन म्हणजे माहिती आहे का, कपड्यांचे मटेरियल खूप छान भेटते आणि सस्त्यात, खूप स्वस्त आहे. म्हणजे आपल्या म्हणजे नागपूरमध्ये सगळ्यात सस्ता मार्केट इथेच आहे. हा गुरुवार मार्केट आहे बघा. इथे कपड्यांचे वगैरे ठाण वगैरे आहे ते भेटतात, ड्रेसेस वगैरे भेटतात. आणि तुम्ही एकदा खरंच ट्राय करा. आणि हे आहे आपलं मोठा ताजबाग, इथे भरतो गुरुवारी, भरतो मेन गुरुवारी. आणि बघा आम्ही सुद्धा काही काही वस्तू घेतलेल्या आहे, आणि खूप स्वस्त पडल्याने मला त्या वस्तू. मला म्हटलं पुन्हा एकदा येईन. मग घरी गेल्यानंतर मी लोणचं होतं, 2 दिवस झाले लोणचं या डब्यामध्ये भरलं होतं, तेल छान सुटलेलं आहे. आणि हा 5 लिटरच्या म्हणजे भरणीमध्ये सध्याचं भरलेलं आहे मी. आणि मम्मीकडून आता मी ते चिनी मातीची भरणी आहे ती आणणार, आणि त्याच्यामध्ये हा लोणचं मी ट्रान्सफर करणार आहे. आणि सध्या मोहरी कडू आहे, आणि हे म्हणजे आणखी मुरल्यानंतर खूप टेस्टी लागणार आहे. आणि हलकंसं मी मीठ थोडंसं जास्त टाकलं आहे, त्याने काय होते जास्त काळपर्यंत टिकतात लोणचं. तर बघा 2 दिवस मी तसंच ठेवून देईल तर म्हणजे डब्यामध्ये. पण घरी माझे मिस्टर होते तर त्यांनी ते म्हणजे खोरत गेले. लोणचं खोरणं खूप जरुरी असते, नाही तर मग ते बुरशी वगैरे लागायची भीती लागते. पण मी लोणचं अगोदरच म्हणजे फोडी ऊन दाखवले होते फोडींना, तर त्याच्या पाण्याचा एकही अंश नाही आहे. पाणी बिलकुल लागू देऊ नका, पाणी एकही थेंब लागलं तर तुमचं लोणचं खराब होणार. आणि बघा छान मस्त भरून घेतलेला आहे. आणि हळूहळू खालचं पूर्ण त्याला अशी वरतं अशी तर्री येऊन जाते. आणि तुम्ही खाणं सुरू पण करू शकता, नाही तर मुरल्यानंतर तुम्ही ठेवू शकता. आणि हे लोणचं वर्षभर टिकतं छान मस्त. आणि कलरही खूप सुरेख आलेला आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक